मित्रांनो नमस्कार. राज्याच्या राजकारणासह देशातून आलेली सगळ्यात मोठी राजकीय घडामोड ज्यामुळे भाजपची झोप उडाली आणि देशाच्या राजकारणातून भाजपला पुन्हा एकदा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणात विचार करायला लावणारी सगळ्यात मोठी अपडेट येत आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्यानंतर काय अवस्था आहे हे या ठिकाणी आता सगळ्यांना पाहायला मिळतंय. बॅलेट पेपरवरती भाजपची सगळ्यात मोठा पराभव होताना आपण तेलंगणामध्ये पाहिलंय. भाजपच्या सगळ्यात निवडून येणार आणि कमी जागेमुळे भाजपला 5 नंबरला जावं लागलं. बघूया देशाच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड. त्यापूर्वी मंडळी आपल्या बोला मंडळी न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बॅलेट पेपरवरती भाजपची कशी झाली आहे धोबीपछाड. पंजाबसह तेलंगणामध्ये भाजपला सगळ्यात मोठा फटका बसलाय मित्रांनो. सविस्तर बातमीकडे आता आपण जाऊया. संपूर्ण भारत देशामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्यात असं सर्वांना वाटतंय, फक्त भाजप सोडून. राज्यासह देशातील सर्व जनतेला असं वाटतंय की आता ईव्हीएम बस झालं आणि निवडणुका आता व्हाव्यात त्या बॅलेट पेपरवरती. परंतु सर्वोच्च न्यायालय देखील यावरती कोणताही विचार करायला तयार नाही. त्यांनी हे सर्व निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांच्यावरती सोपवल्यामुळे देशामध्ये कधी बॅलेट पेपरवरती निवडणुका होणार असा सगळ्यात मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेला अजूनही पडलेला दिसतोय. मित्रांनो आता आपण आपल्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. देशामध्ये भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात मोठी पक्ष असं मिरवणारी भारतीय जनता पार्टी मात्र तेलंगणामध्ये तोंडावरती आपटली. भाजपची तेलंगणामधून अशी पिछाड झाली की भाजपचे सगळे कारनामे बाहेर करत भाजपला मात्र तेलंगणावासियांनी थेट राज्यातून हद्दपार केलंय. कारण एकच होतं, कारण तिथे होत्या निवडणुका, त्या पण बॅलेट पेपर. आणि बॅलेट पेपरवरती त्यांना मात्र धक्क्यावर धक्के बसण्यास सुरुवात झाल्यामुळे सध्या राजकारणामध्ये भाजपा संपुष्टात येऊ शकते असं सगळ्यात मोठं विधान भाजपच्याच नेत्यांनी केल्यामुळे भाजपची प्रचंड मोठी फजिती राज्यासह देशात झालेली आहे. तेलंगणामध्ये गेल्याच आठवड्यामध्ये पार पडलेल्या बॅलेट पेपरच्या निवडणुकांमध्ये भाजपला तगडा झटका बसला होता. त्या ठिकाणी भाजपची हवा संपुष्टात आल्याचं चित्र समोरासमोर दिसलं होतं. परंतु देशातील सगळ्यात मोठी महासत्ता म्हणवणारी अमेरिका, अमेरिकेत देखील निवडणुका बॅलेट पेपरवरतीच होतात हे त्यांना आता कोण सांगणार असा प्रश्न त्यांना सांगितला जातोय. अमेरिका ईव्हीएमवरती विश्वास ठेवत नाही, अमेरिकेचे लोक ईव्हीएमवरती विश्वास ठेवत नाहीत. परंतु भारताचे नेते मात्र ईव्हीएमवरती विश्वास ठेवून सर्वसामान्य जनतेला मूर्खात काढण्याचंच काम गेले कित्येक वर्ष चालू आहे. आता देशातील निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेटवरती होणार का असा सर्वसामान्य जनतेला मोठा प्रश्न पडला होता. परंतु मित्रांनो इथे सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घेण्यायोगी ती आहे की आता तुम्हाला लक्षात येईल की नेमकं राज्यांमध्ये काय घडायला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीने देशातील सगळ्याच प्रामुख्याने प्रादेशिक पक्ष संपवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना संपवली, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपवली आणि आता इतरत्र बीआरएस तेलंगणामध्ये संपवायचा प्रयत्न केला. या सगळ्या घटनांना आता सगळे प्रादेशिक पक्ष मात्र सावध झालेत. हे पक्ष सावध झाल्यामुळे भाजपला मात्र आता काहीच करता येत नाही. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही त्या राज्यांमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवरती घेण्याच्या घोषणा तेथील मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र फडणवीस यांनी आपल्या निवडणुका या ईव्हीएमवरच झाल्या पाहिजेत असा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका ईव्हीएमवरती झाल्या आणि निकाल आपल्या समोर आहेत. सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रचंड चीड असताना निकाल काय लागत आहेत हे मात्र तुम्हाला कधीही कळणार नाही. मित्रांनो आता येऊया नेमकं लागलेल्या पंजाब राज्यातील निकालाकडे. तेलंगणामध्ये भाजपला अवघ्या 2 जागा मिळाल्या, काँग्रेसला या ठिकाणी 114, त्यानंतर बीआरएसला 30, इतरांना 15. भाजप मात्र सगळ्यात शेवटी गेल्याचं आपण या ठिकाणी पाहिलं. आता पंजाब येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळ्यात मोठा फटका भाजपला बसतोय. आता पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ या राज्यातील निवडणुका बॅलेट पेपरवरती घेण्याची सगळ्यात मोठी घोषणा तिथल्या गैर-भाजपा सरकारने केल्यामुळे भाजपवरती आता सबंध देशामध्ये दबाव वाढत चाललेला आहे. पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपची सगळ्यात मोठी वाट लागली आहे. काँग्रेस 1 नंबरला आली आहे तर भाजपा मात्र 4 नंबरला गेल्याचं चित्र पंजाबमध्ये जाणवतंय. 79 जागांपैकी भाजपला 66, आपला 7, इतरांना 2 जागा मिळाल्या आहेत. बॅलेट पेपरवरच्या निवडणुकांवरून भाजपला मात्र राज्यातून आता विरोध होतोय आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्यात असं लोकांना वाटतंय. मात्र भाजपा ते ऐकायला तयार नाही. इथूनच मित्रांनो सध्या पंजाब, हरियाणा यासह कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यातून भाजपा हारतानाच दिसती आहे. केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेटवरती होणार असल्याने भाजप मात्र आता झोपेतून सावध झालाय. कारण की देशाच्या निवडणुका बॅलेटवरती जर झाल्या तर मात्र एकाच वर्षामध्ये भाजपची केंद्रातील आणि राज्यातील सत्ता निघून जाईल. अशा प्रकारचं भाजपचं वातावरण सबंध देशामध्ये आहे. कारण की ईव्हीएम हटाव देश बचाव अशा घोषणा सध्या खासदार आमदार देऊ लागल्याने भाजपने खरंच ईव्हीएममध्ये सेटिंग केली होती का असा संशय आता सर्वसामान्यांना वाटायला लागलाय. परंतु जेव्हा निवडणुका बॅलेट पेपरवरती होतील तेव्हा मात्र निकाल तुमच्या समोर येईल, तेव्हा महाराष्ट्राला कळेल की नेमका बॅलेट पेपरवरच्या निवडणुका खऱ्या आहेत. आपल्याला देखील काय वाटते मित्रांनो, देशाच्या सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवरती व्हाव्यात की ईव्हीएमवरती व्हाव्यात? आपलं स्पष्ट मत खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि नक्कीच हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.